हा व्हिडिओ करतोय 29 डिसेंबर 2025 संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. काही दिवसांपूर्वी बांगलादेशामध्ये दीपूचंद्र दास नावाच्या एका 30 वर्षाच्या तरुणाची जमावाने हत्या केली. त्यापूर्वी त्याला त्याच्या नोकरीचा राजीनामा द्यायला लावला त्याच्या मालकांनी. कारण काय, तर त्याला कुठलीही आर्थिक मदत द्यायची नव्हती त्याच्या कंपनीला. नेहमीप्रमाणे भारतातील धर्मनिरपेक्ष सेक्युलर वगैरे लोकांनी तोंडात गुळणी धरली आणि कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अपवाद फक्त काही राष्ट्रीय विचारांच्या यूट्यूबरचा आणि काही मोजक्या कलाकारांचा. हे कोण ते कलाकार? जयाप्रदा, रवीना टंडन, जान्हवी कपूर, मनोज जोशी इत्यादींनी. बाकीची सगळी खानावळ काही दिवसांपूर्वी जे ऑल आईज ऑन राफा म्हणत विलाप करत होती ती सगळी गप्प आहे. कारण काय, तर कुठलाही मुसलमान मेला नाही त्याच्यामध्ये. हे त्याचं मुख्य कारण. मला मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर याचं एक वाक्य आठवतं की तो काय म्हणाला होता की ज्या आमच्या शत्रूंच्या शिव्याशाप आणि आरडाओरडा ह्याच्यापेक्षा आमच्या लक्षात काय राहील, तर आमच्या मित्रांचं मौन. कारण ते काहीच बोलत नाहीत एवढं होऊन सुद्धा. जसं आत्ता होत आहे की कुठलेच कलाकार बोंबलत नाहीत, काहीच बोलत नाही त्याच्या बाबतीत. आणि त्याच्या विरुद्धची गोष्ट आहे तिथं दुसरा एक हलकडे, त्याचं नाव आहे उस्मान हादी, काय शरीफ उस्मान हादी. त्याच्या टाळक्यात त्याच्या शांतताप्रिय बांधवांनी गोळ्या घालून ठार केलं त्याला. तर त्या दरिद्री देशाने, म्हणजे कुठलं दरिद्री देश म्हणजे कोणता? बांगलादेश. तर त्यांनी दुखवटा व्यक्त केला. एवढंच नाही तर जर्मनी वगैरे देशांनी त्या नालायकाच्या मरणाबद्दल त्याचं नाव घेऊन दुःख व्यक्त केलं. म्हणजे बघा तुम्ही त्यांचं बांगलादेशाची हुकूमत किती आहे या सगळ्या संस्थांवर. बांगलादेश हा खरं तर पाकड्यांच्या पेक्षाही कट्टर मुसलमानाचा देश आहे. माझ्या मते तो देश निर्माण करून भारताने मोठीच घोडचूक केली आहे. जर पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, म्हणजे पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश, त्याचं पूर्वीचं नाव होतं पूर्व पाकिस्तान, ते जर का एकत्र राहिले असते तर ती तिथली दरिद्री जनता आणखीन भयानक परिस्थितीत जगली असती किंवा त्यांना त्याचं आयुष्य काढावं लागलं असतं त्याच्यामध्ये. असा एक मतप्रवाह आहे की भारत बांगलादेश म्हणजे किंवा पूर्व पाकिस्तान म्हणजे पश्चिम पाकिस्तान आणि भारत यांचं जे युद्ध झालं तर ते खरं तर युद्ध होतं अमेरिका आणि रशियात. आपण फक्त त्यात प्रॉक्सी होतो, मध्यस्थ होतो. असू देत. म्हणजे सगळ्या धर्मात फक्त हिंदू हाच एकमेव धर्मनिरपेक्ष असतो. तुम्ही तुमच्या कुठल्याही जैन, बौद्ध, किरिस्ताव, आमचे शांतताप्रेमी या कुठल्याही ज्यू या कुठल्याही धर्माच्या लोकांना विचारा, सर्व धर्म सारखे का? आणि ते काय म्हणतात त्याची नोंद ठेवा, काय म्हणतात ते. आणि तुम्हाला जर का कोणी असं आढळलं की हा सर्व धर्म समभाव, तर मला सांगा, त्याचं नावसुद्धा लिहून ठेवा तुम्ही. अर्थात बांगलादेशातील सगळेच हिंदू भारताच्या बाजूनं आहेत असं समजायचा मूर्खपणा करू नये भारताने. आणि आपले लोक काय, हे सगळं होऊन सुद्धा आपल्याला काय त्याचं, आपल्याला काय राजकारणात काय रस नाही असंच म्हणत आनंदात राहू आपण. चाणक्याचा वारसा सांगणाऱ्या भारताने चाणक्याचीच शिकवण विसरू नये. चाणक्य काय म्हणाला होता? दुष्ट लोकांच्या बरोबर दुष्टपणे आणि चांगल्या लोकांच्या बरोबर चांगलं असंच वर्तन करायचं. आणि तसेच रामचरित मानसमध्ये सुद्धा एक उपदेश आहे. तर ते काय, रामचरित मानसमध्ये काय, काटेही कई पदरी फरई कोटी जतन कोऊ सिंच बिनैन मान खगेसु सोनू डाटेही पै नवनीच. म्हणजे काय, तर केळीच्या झाडाला फूल आणि फळ कधी येतं, तर त्याचं नियमितप्रमाणे त्याचं कापणी वगैरे केली तर, नुसतं त्याला केळीला पाणी देऊन फळं आणि म्हणजे फुलं आणि फळं येत नाहीत. त्याप्रमाणे नीच व्यक्तीशी नीचप्रमाणेच
वागावं लागतं. नम्रतेने, सभ्यतेने वगैरे काही बोलून चालत नाही. म्हणजे आपल्याकडचे लोक आपले हे असतात ना, काही यूट्यूबर्स, श्री इम्रान खान, ते मुनीर, कोण तो आसिफ मुनीर, तर ते हिटलर, ते स्टॅलिन वगैरे असा त्यांचा आदराने उल्लेख करतात. तसा काही उल्लेख करण्याचं कारण नाही. त्यांना सगळं तसंच